मित्रांनो, अनेक वेळेला असं झालेलं असतं की आपल्याला एखादी झटपट रेसिपी तयार करायची असते. मुलं शाळेतून येणार असतात, त्यांच्यासाठी काहीतरी पटकन करून द्यायचं असतं, किंवा संध्याकाळी पाहुणे आले, झटकन त्यांच्यासाठी काहीतरी करायचं असतं. आणि काही वेळेला असं असतं की आपल्याला भूक लागलेली असते, पटकन काहीतरी खायला पाहिजे असतं. या सगळ्या गोष्टीवर आजचं सोल्युशन आहे. आज आपण करणार आहोत झटपट मसाला दही बटर. तुमच्या हाताला जर हे सगळं साहित्य असेल तर अगदी 5 ते 10 मिनिटात होणारी रेसिपी आहे. बटर, दही आणि थोडंसं वरती साहित्य तुम्ही घेतलं की अतिशय चविष्ट असणारा हा पदार्थ तयार होतो. चला तर मग करूया ही अतिशय स्वादिष्ट असणारी झटपट होणारी मसाला दही बटरची रेसिपी. या झटपट तयार होणाऱ्या मसाला दही बटर साठी लागणारे जे साहित्य आहे ते आपण बघून घेऊया. इथं आपण 6 बटर घेतलेले. बटर घेताना जिरा बटर किंवा मसाला बटर घ्या, कारण त्याची चव या पदार्थामध्ये चांगली लागते. त्याच्याशिवाय आपण अर्धा कप इथं दही घेतलेलं आहे. हे जरी दही तुम्हाला कमी वाटत असेल तरी सुद्धा आपण याच्यामध्ये पाणी मिसळणार असल्यामुळे हे दही व्यवस्थित आहे. अर्धा कप दही घ्यायचं. त्याच्यानंतर साखर लागणार आहे आपल्याला चवीनुसार थोडीशी. त्याच्यानंतर मीठ लागेल, आलं आणि मिरचीचा ठेचा लागेल, बारीक शेव लागेल आपल्याला वरून सजावटीसाठी, गोड चटणी लागेल आपल्याला आणि चाट मसाला. या सगळ्या साहित्याचा वापर करून आपली हे आज झटपट होणारे दही मसाला बटर आपण करणार आहोत. मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला हे जे बटर आहे ते पाण्यात भिजवून घ्यायचे. भिजवताना या पद्धतीने भिजवा आणि थोडा वेळ भिजवल्यानंतर उलटे करून ठेवा, म्हणजे वरती आलेले जे पाणी आहे शोषून घेतलेलं ते खाली उतरतं आणि बटर व्यवस्थित भिजले जातं. कारण बटर जर जास्त भिजले तर ते पाण्यामध्ये किंवा दह्यामध्ये विरघळून जातात, त्याचा शेप होल्ड करू शकत नाही आणि त्यामुळे दिसताना ते व्यवस्थित दिसत नाही, खायला सुद्धा व्यवस्थित लागत नाही. त्यामुळे बटरचा थोडासा कुरकुरीतपणा शिल्लक राहायला पाहिजे. त्यासाठी पहिल्यांदा आपण बटर या पद्धतीनं पाण्यात भिजवायचे आहेत आणि भिजवल्यानंतर हे बटर या पद्धतीनं उलटे करून ठेवायचे. सगळेच बटर पाण्यात या पद्धतीनं आपण भिजवून घेऊ आणि उलटे करून ठेवून देऊ. आता आपले हे सगळे बटर भिजवून झालेले आहे, आपण भिजवून उलटे करून ठेवलेले आहेत. आता हे बटर आपण थोडा वेळ असेच ठेवणार आहोत, म्हणजे पाणी आतपर्यंत झिरपेल त्याच्यामध्ये आणि पुढच्या वेळी आपण दही ज्यावेळी घालू त्यावेळी दही आतपर्यंत बटरमध्ये शोषलं जातं. यामध्ये बटर सिलेक्ट करताना एक गोष्ट लक्षात ठेवा की बटर जास्त खुसखुशीत बटर घेऊ नका, कारण ते पाण्यात पटकन विरघळतात. त्यामुळे थोडेसे कडक असलेले किंवा घट्ट असलेले बटर्स यासाठी निवडा, म्हणजे त्याचा शेप जास्त वेळपर्यंत हे बटर होल्ड करू शकतात किंवा टिकवून ठेवा. हे बटर आता आपण बाजूला ठेवू आणि आपण दही तयार करून घेऊ. आता आपण दही करून घेणार आहोत. दही करण्यासाठी आपण हा एक बाउल घेतलेला आहे. या बाउलमध्ये आता आपण सर्वप्रथम दही घेणार आहोत आणि हे दही आपण फेटून घ्यायचं आहे. याच्या सगळ्या गुठळ्या ज्या आहेत त्या मोडून घ्यायच्या आहेत. दही स्मूथ करून घ्यायचं आहे. दही तर आपण फेटून घेतलेलं आहे. आता या दह्यामध्ये आपण मिरची आणि आल्याचे ठेचा किंवा मिरची आणि आल्याची पेस्ट याच्यामध्ये घालणार आहोत. हेही मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत आणि दही साधारण गोडसर आपल्याला यासाठी लागणार असल्यामुळं यामध्ये आपण साधारण 1 चमचा ते 1.5 चमचा साखर सुद्धा घालून घ्यायची आहे, पिठी साखर. आणि या सगळ्या गोष्टी व्यवस्थित मिसळून घेणार आहोत. यामध्ये आवश्यकतेनुसार थोडं पाणी घालायचं आहे आणि पाणी घालून याची कन्सिस्टन्सी जी आहे ती आपल्याला थोडी पातळ करून घ्यायची आहे, कारण बटर यातलं पाणी शोषून घेणार असल्यामुळं दही अधिकाधिक घट्ट होत जातं. त्यामुळं आपण याच्यात लागेल तेवढं पाणी घालायचं आहे आणि हे आपलं दही तयार झालेलं आहे. आता पुढच्या स्टेपमध्ये आपण तयार केलेले जे बटर आहे ते बटर याच्यामध्ये घालून घेणार आहोत. आता आपण एक एक बटर या पद्धतीनं याच्यामध्ये घालून चारी बाजूनं दह्यामध्ये तो बुडवून घ्यायचा आहे आणि थोडासा उलटा करून हे बटर आपण अरेंज करून घेणार. या पद्धतीनं एकमेकाला आधार देऊन हे बटर व्यवस्थित त्याच्यामध्ये ठेवून द्या. आता खालची बाजू जड झालेली असल्यामुळं हे बटर सहसा उलटे राहत नाहीत, त्यासाठी तुम्हाला एकमेकाला ते टेकवून ठेवावे लागतील, एकमेकाला आधार देऊन ठेवावे लागतील, त्याशिवाय ते राहणार नाहीत, ते उलटे होतात लगेच. त्यासाठी दह्यात मिसळल्यानंतर हे जे बटर आहेत ते एकमेकाचा आधार देऊन उलटे करून ठेवा. अशा तऱ्हेने आपले सगळे बटर जे आहेत ते या दह्यामध्ये भिजवून झालेले आहेत आणि आपण ते उलटे ठेवून दिलेले आहेत. मित्रांनो, आता हे बटर भिजायला ठेवून आपली 10 मिनिटं झालेली आहेत. आता आपण यातून बटर दह्यातून काढून घेणार आहोत आणि प्लेटमध्ये अरेंज करून घेणार आहोत, ठेवून घेणार आहोत. या पद्धतीनं बटर सगळे जे आहेत ते आपण प्लेटमध्ये ठेवून घ्यायचे आहेत.
त्याच्यानंतर वरून दही घालायचं याच्यावर. आणि गोड चटणी जी केलेली आहे ती यांच्यावर थोडी टाकून घ्यायची आहे. थोडा चाट मसाला यांच्यावर टाकायचा आहे. चाट मसाल्याची तुम्हाला जर रेसिपी हवी असेल तर आमच्या चॅनलवर तुम्हाला चाट मसाल्याची सुद्धा रेसिपी मिळेल. आणि सगळ्यात शेवटी आपण याच्यावरती शेव घालून ही आपली मसाला दही बटरची रेसिपी जी आहे ती सर्व करणार आहोत. अशा तऱ्हेने मित्रांनो आपली ही मसाला दही बटरची रेसिपी तयार झालेली आहे. अतिशय चवीला उत्कृष्ट लागणारी, झटपट होणारी, अगदी 5 मिनिटं सुद्धा लागत नाही ती रेसिपी तयार करायला. तुमच्याकडे सगळं साहित्य जर असेल तर अगदी 5 मिनिटात ही रेसिपी तयार होते. झटपट होणारी, चवीला अतिशय उत्कृष्ट असणारी आणि सगळ्यांना आवडणारी ही रेसिपी आहे. तुम्ही करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आवडलं तर या रेसिपीला आपला एक लाईक द्यायचा आहे. आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना ही चांगली रेसिपी शेअर करायची आहे. आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. हा आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद.